नमस्कार. खरं तर आपल्याला वेळ भरपूर झालेला आहे. हा जो आपला जो कार्यक्रम होता हा 2:30 वाजता होता, परंतु काही कारणास्तव काही अचानक शेड्यूल चेंज झाल्यानंतर आपला हा जो कार्यक्रम आहे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती पद्धती किंवा जे टेरेस गार्डनिंग म्हणतो याचं जे सेशन आहे ते आत्ता 3:40 सुरू झालं. त्यामुळे वेळ आपल्याला फार कमी आहे. एक 10-10, 15-15 मिनटं आपल्याला मिळणार आहेत. पण जे काही आपल्याला वेळ मिळेल त्यामध्ये आपण हे जे आम्हाला जे तुम्हाला द्यायचं आहे ते लवकर देण्याचा प्रयत्न करू. आज जर आपण पाहिलं तर नमामि गंगे योजनेअंतर्गत राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आणि त्याच्या अंतर्गत परंपरागत सेंद्रिय शेतीची जी योजना आहे या सगळ्या योजनेमध्ये आज जर आपण पाहिलं तर 3 प्रमाणीकरण पद्धती ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज जर आपल्याला मार्केटमध्ये जायचं असेल किंवा आज आपल्याला कुठल्याही पद्धतीने सेंद्रिय मालाचं जर विपणन करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती पद्धती जी आहे ती आपल्याला ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळेस त्याचं प्रमाणीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर प्रमाणीकरणाच्या पद्धती ज्या आहेत त्या आपल्याकडं 2 पद्धतीच्या आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल ते जर सेंद्रिय शेती करत असेल आणि त्यांना त्यांचा माल जर निर्यात करायचा असेल तर ॲपेडाची जी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे ज्याला आपण NPOP म्हणतो किंवा भारताचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम असं म्हणतो, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमाणीकरण करून तो जो सेंद्रिय माल आहे तो आपल्याला निर्यात करता येणार आहे. त्यानंतर दुसरी जी योजना आहे याच्यामध्ये जी नमामि गंगे योजनेअंतर्गत सुरू झाली परंपरागत कृषी विकास योजना जी आहे सेंद्रिय शेतीची, त्यामध्ये ज्या प्रमाणीकरण पद्धतीचा सगळ्यात मोठ्या पद्धतीने वापर झाला ती म्हणजे सहभागी हमी योजना ज्याला आपण पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम असं म्हणतो. ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल जो आहे तो नियंत्रित बाजारपेठेमध्ये विकायचा आहे, अशा शेतकऱ्यांना पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम जी आहे ही योजना लागू होते. आणि अशा दोन्ही पद्धतीने आज आपल्या सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये चालू आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जे नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हा कार्यक्रम साधारणतः 2001 साली सुरू झाला. 1 ऑक्टोबर 2001 साली तत्कालीन जे आपले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या विद्यमातून हा कार्यक्रम खरं सुरू झाला. त्यावेळेस ह्या कार्यक्रमाची जी सर्वोच्च संस्था आहे ज्याला आपल्याला सचिव संस्था असं म्हणता येईल, ॲपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी नवी दिल्ली ही या कार्यक्रमाची सर्वोच्च संस्था आहे ज्याला आपण सेक्रेटरिएट म्हणतो किंवा सेक्रेटरी संस्था किंवा सचिव संस्थासुद्धा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ह्या कार्यक्रमाचं FTDR फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट 1992 अंतर्गत हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो रजिस्टर्ड करण्यात आला. जर आपल्याला आपल्या देशामधून कुठलीही गोष्ट जर निर्यात करायची असेल तर आपल्याला तो जो माल आहे किंवा ती जी गोष्ट आहे त्याचं FTDR रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला नोंदणी करावी लागते. हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो 1 ऑक्टोबर 2001 रोजी आपला FTDRच्या अंतर्गत रजिस्टर्ड करण्यात आला आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे हा निर्यातक्षम करण्यात आला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑर्गॅनिक जो ट्रेडमार्क आहे याच्यामध्ये ज्याला आपण इंडिया ऑर्गॅनिक असं म्हणतो, हा ऑर्गॅनिक ट्रेडमार्क याच्यामध्ये ठरवण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केल्यानंतर ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपण आपला माल निर्यात करणार आहोत त्या वेगवेगळ्या देशांबरोबर आपले कोलॅटरल्स किंवा टायप आपले सेट करण्यात आले. त्यामध्ये जर आपण पाहिलं आज तर युरोपियन युनियन जे आहेत, आज युरोपियन युनियनमध्ये जेवढ्या काही कंट्री आहेत, जर आपल्याला आपला रॉ मटेरियल जर सेंद्रिय रॉ मटेरियल त्या कंट्रीमध्ये जर पाठवायचं असेल तर आपल्याला एक्सेस सर्टिफिकेशनची गरज नाही, कारण युरोपियन युनियन आणि आपला जो नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे याचं इक्विव्हॅलन्स झालेलं आहे. आणि आपण आपल्या पद्धतीने जर आपला माल सर्टिफाईड केला तर आपण तो युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा पाठवू शकतो. त्यानंतर या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की या कार्यक्रमासाठी आज जर आपण पाहिलं की ॲपेडाकडे अनेक संस्था आहेत, तर ॲपेडाने आज नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड म्हणजे स्वतंत्र राष्ट्रीय मान्यता मंडळाची स्थापना केली. या राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या अंतर्गत आज जर आपण पाहिलं तर 32 प्रमाणीकरण संस्था भारत देशामध्ये काम करत आहेत. या 32 प्रमाणीकरण संस्थांवर देखरेख करणं किंवा त्यांच्या कामाचं त्यांच्या गुणवत्तेचं तपासणी करणं
किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणं याचं काम नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड करतं आहे. नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड जर आपण पाहिलं हे ॲपेडाला संलग्न असं आहे आणि ज्या काही सेंद्रिय शेतीच्या ॲक्टिव्हिटी चालतात मग त्याच्यामध्ये प्रमाणीकरण असेल, प्रमाणीकरण संस्थांचं ॲक्रेडिशन असेल, प्रमाणीकरण संस्था जर कामामध्ये कसूर करत असेल, त्यांच्यावर जर आपल्याला काही बंदी आणायची असेल तर त्याचं काम करण्याचं काम हे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड करत असतं. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामध्ये आता जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम आणलेली आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीचं जर प्रमाणीकरण आपल्याला NPOPच्या अंतर्गत करायचं असेल तर आपल्याला आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जावं लागतं. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जर तुम्ही गेला तर जसं आपल्याला प्रत्येकाला युनिक आधार नंबर आहे, जे आधार कार्डद्वारे आपल्याला युनिक आधार नंबर आहे, त्याचप्रमाणे आता शेतीला सुद्धा युनिक आयडेंटिटी नंबर, त्याला जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड डिस्टन्स जे आहे ते आता याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही गुगल अर्थवर गेला आणि तुमचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड डिस्टन्स टाकलं किंवा GPS डिस्टन्स टाकलं तर तुमचं सेंद्रिय शेती नेमकी कुठं आहे हे आपल्याला दिसतं. याच्यामध्ये पूर्वी जी पद्धत व्हायची की पूर्वी GPS नसल्यामुळे एक शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असायचा आणि मग अशा वेळेस रासायनिक माल म्हणजे सेंद्रियच्या ऐवजी रासायनिक माल मोठ्या प्रमाणात विक्री केली जाण्याची शक्यता होती. आता ती शक्यता दूरप्रास्त झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रमाणीकरण संस्था जे काही काम करतात, जे प्रमाणीकरण करण्याचं काम करतात त्या प्रमाणीकरण संस्थांवर सुद्धा आता निरीक्षण ठेवणं या ट्रेसनेट सिस्टीममुळं शक्य झालेलं आहे. ट्रेसनेटचा जर आपण अर्थ पाहिला तर ट्रेसनेट म्हणजे ट्रेसेबिलिटी, म्हणजे आपण माग घेण्याची सिस्टीम. जर आपण आपल्या देशातून सेंद्रिय पद्धतीचा तांदूळ जर युरोपमध्ये कुठल्या तरी एखाद्या देशामध्ये पाठवला आणि त्या तांदळामध्ये कुठला तरी केमिकल अंश सापडला, अवशेष सापडला, रसायनाचा जर अवशेष सापडला तर साधारणतः कुठल्या 5 ते 10 शेतकऱ्यांच्या गटातून तो आलेला आहे हे ट्रेस बॅक आपल्याला त्या सिस्टीमद्वारे करता येतं. म्हणून याला आपण ट्रेसनेट असं म्हटलेलं आहे आणि ही भारताने सर्वप्रथम सुरू केलेली पद्धत आहे. आज आपण दुसरी गोष्ट जर पाहिलं याची जर आपण ॲपेडाची जर आज कार्यकारिणी जर पाहिली सेंद्रिय शेतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची तर आता मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर पण त्याच्याबरोबर आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर त्याच्या संयुक्त विद्यमाने आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स त्याच्या अंडर येतं ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ॲपेडाने त्यांना संलग्न असं नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड स्थापन केलेलं आहे आणि नॅशनल ॲक्रेडिशन बोर्डच्या अंदर आज 32 प्रमाणीकरण संस्था काम करतात आणि 32 प्रमाणीकरण संस्थेबरोबरच आज जवळपास 175हून जास्त ज्या प्रयोगशाळा आहेत. म्हणजे प्रयोगशाळा कशासाठी, ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचं निरीक्षण केलं जातं, सेंद्रिय शेतीचं निरीक्षण करताना 3 गोष्टी प्रामुख्याने तपासल्या जातात. एक पहिली महत्त्वाची गोष्ट की त्या शेतामध्ये कुठलं रसायन फवारण्यात आलेलं आहे का. आज आपल्या ॲपेडाच्या नियमाप्रमाणे 217 जे केमिकल पेस्टिसाईड, फंगिसाईड, हार्बिसाईड आणि जे काही ग्रोथ हॉर्मोन आहेत 217 अशा रसायनांचं पृथक्करण केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण मातीद्वारे म्हणजे जर आपण स्लॉटर हाऊसमधलं ब्लड मिल किंवा आपण जर हाडांचा चुरा वगैरे जर आपण वापरत असू तर याच्यामध्ये हेवी मेटल येण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून हेवी मेटलसुद्धा ॲनालिसिस केलं जातं किंवा शहरी काडी कचरा असेल किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, हे जर याचं जर खत तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकत असाल सेंद्रिय शेतामध्ये तर हेवी मेटल ज्याला आपण निकेल, कॅडमियम, आर्सेनिक, मर्क्युरी असं म्हणतो तर याचे रेसिड्यू येण्याची शक्यता दाट असते. म्हणून हेवी मेटल ॲनालिसिस केलं जातं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे ॲनालिसिस होतं ते पॅथोजेनिक ॲनालिसिस होतं. जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही शहरातला काडी कचरा आणून टाकला, त्याच्यामध्ये सिगेला असेल, इकोलाय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जर फंगल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, त्या इन्स्पेक्शनसाठी आपल्याला पॅथोजेनिक ॲनालिसिस करावं लागतं. हे तिन्ही प्रकारचे जे ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस त्या निरीक्षकाने, जो सेंद्रिय शेतीचं निरीक्षण करणार आहे त्या निरीक्षकाने त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार हे आपल्याला निरीक्षण करावं लागतात. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आणि प्राणीचं पृथक्करण करणं गरजेचं आहे. त्याच्या आधारे मग पुढं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं जातं. आज जर आपण पाहिलं तर ह्या कार्यप्रणालीमध्ये सगळ्यात शेवटचा घटक जे आहेत ह्या प्रमाणीकरण संस्थेच्या अंतर्गत येतात. त्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य शेतकरी ज्याला आपण प्रोड्युसर असं म्हणतो, दुसरं सेंद्रिय शेतमाल घेऊन तो तिसऱ्या पार्टीला विकणारा किंवा निर्यात करणारा निर्यातदार ज्याला ट्रेडर्स आपण असं म्हणतो, आणि सेंद्रिय शेतमालावर प्रक्रिया करणारा
ज्याला आपण प्रोसेसर असं म्हणतो. या तिन्ही गोष्टींचं सर्टिफिकेशन ह्या कार्यक्रमाच्या द्वारे चालतं. आता थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, ज्याला आपण नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणतो, हे जर सर्टिफिकेशन आपल्याला करायचं असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं तुमचं जे स्टँडर्ड आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीचं जर प्रमाणीकरण करायचं असेल तर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे, आपल्या शेतात आपण काय टाकावं, काय टाकू नये, कुठल्या गोष्टींना एका ठराविक लिमिटपर्यंत मान्यता दिलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी बॅन करण्यात आलेल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी अलाउ करण्यात आलेल्या आहेत, याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे नांगरणीपासून तर आपला माल मार्केटमध्ये जाईपर्यंत जी चेन ऑफ कस्टडी आहे, या सगळ्या चेन ऑफ कस्टडीमध्ये सेंद्रिय एकाग्रता, त्या पिकाची कुठेही भंग होता कामा नये. आणि ही सेंद्रिय एकाग्रता भंग होऊ नये म्हणून संपूर्ण साखळीमध्ये कुठे कुठे याला प्रदूषण होऊ शकतं किंवा कुठे कुठे याच्याबरोबर प्रदूषकं मिसळू शकतात, या सगळ्याची गोष्टी काळजी घेण्यासाठी आपल्याला मानकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरं, त्या मानकांचं पालन करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, याचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं जे डॉक्युमेंटेशन आहे ते आपल्याकडं ठेवणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस इन्स्पेक्टर आपल्याकडे येणार आहे त्यावेळेस त्याला आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती द्यावी लागते. पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला थर्ड पार्टी सर्टिफिकेशन करायचं असेल, NPOPचं प्रमाणीकरण करायचं असेल, तर आपल्याला त्या संपूर्ण शेताचं वर्षभराचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ते प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात अवघड वाटणारा जो घटक आहे तो म्हणजे त्याची फी. साधारणतः 1 हेक्टरपर्यंत 14 ते 17-18 हजार रुपये कॉस्ट आपल्याला सर्टिफिकेशनला याच्यामध्ये द्यावे लागते. त्यानंतर दुसरा जो प्रमाणीकरणाचा प्रकार आहे तो पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांसाठी केलेलं प्रमाणीकरण म्हणजे सहभागिता हमी प्रमाणीकरण सिस्टीम आहे. याच्यामध्ये 5 ते जास्तीत जास्त 20 शेतकरी एकत्र येऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना लिहिता वाचता येतं अशा शेतकऱ्यांची एक आंतरिक निरीक्षण समिती बसवली जाते आणि ते शेतकरी इतर शेतकऱ्यांचं निरीक्षण करतात. आणि याला मदत करण्यासाठी सहयोगी संस्था काही अपॉइंट केलेल्या असतात, ज्या नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ज्याला आपण गाझियाबादचं सेंद्रिय शेतीचं राष्ट्रीय केंद्र म्हणतो, त्याच्या ज्या विभागीय संस्था आहेत, जसं आपल्याकडं RCOP आहे, या RCOPच्या अंतर्गत काही संस्थांना प्रादेशिक परिषदा म्हणून मान्यता दिलेल्या असतात, जे ह्या शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजे प्रमाणीकरण कसं करावं किंवा कम्प्युटरवर त्याचे अपडेट्स जे आहेत ते आपण कसे फिल करावेत किंवा आंतरिक निरीक्षण कसं करावं, बाजारपेठ आपली कशी मिळाली पाहिजे, यासाठी सहाय्यक भूत करतात. आणि या सगळ्या प्रमाणीकरणामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्या शेतकरी गटानेच घ्यायचा असतो. संपूर्ण अधिकार त्या शेतकरी गटालाच दिलेले असतात. म्हणून ह्या प्रमाणीकरण पद्धतीला सहभागिता हमी प्रमाणीकरण पद्धत आपण असं म्हणतो. याच्यानंतर जर याच्यामध्ये पाहिलं, याची जर कार्यप्रणाली पाहिली तर शेतकरी गट हा महत्त्वाचा असतो. दुसरं, जर काही शेतकरी एकत्र येऊन एकाच ठिकाणचे शेतकरी एकत्र आले तर त्याला स्थानिक गट म्हणतो. तो गट त्याच्यातून आपण तयार करणं गरजेचं असतं. तिसरं, प्रादेशिक परिषदा, ज्या NCOPच्या विभागीय संस्था आहेत त्यांनी मान्यता दिलेल्या ह्या प्रादेशिक परिषदा. त्यानंतर विभागीय संस्था आहेत किंवा विभागीय परिषदा ज्याला आपण म्हणतो, ज्या NCOPच्या विभागीय संस्था आहेत त्यांनाच आपल्याला विभागीय संस्थेचं त्यांना अधिकार दिलेले आहेत. आणि याच्यावर जी सचिव संस्था म्हणून काम करते ही नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, म्हणजे सेंद्रिय शेतीचं राष्ट्रीय केंद्र जे आहे गाझियाबादला, ही त्याची सचिव संस्था आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत राबवला जातो. अशा पद्धतीने आपल्याला पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम याचं प्रमाणीकरण करता येईल. आता तिसरा जो प्रकार आहे, मी 1-2 मिनिटात घेतो आणि थांबतो. तिसरा जो प्रमाणीकरणाचा प्रकार आहे याला जैविक भारत असं नाव आहे. जर तुमचा माल हा PGS किंवा NPOP प्रमाणे सर्टिफाईड असेल आणि तो तुम्ही पॅक करून मार्केटमध्ये जर विकत असाल, म्हणजे स्थानिक मार्केटमध्ये विकत असाल किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकत असाल, तर तुम्हाला फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा जैविक भारत जो लोगो आहे तो घेणं अनिवार्य आहे. ही ऑनलाईन फॅसिलिटी आहे. याच्यामध्ये काय होतं, जे फूड इन्स्पेक्टर आहे, फूड इन्स्पेक्टर असा माल मार्केटमधून घेतात, त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस करतात. त्याच्यामध्ये जर सदर विक्रेता हा जर दोषी आढळला तर त्याच्यावर भारतीय संविधान जे आहे त्यानुसार किमान 2 वर्षाचा कारावास
किंवा कमीत कमी 50,000 रुपयाचा दंड अशी पद्धतीने त्याला शिक्षा केली जाते. फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आता सेंद्रिय शेतीचं जे मानांकन आहे किंवा त्याचं जे एक ट्रेसेबिलिटी आहे त्यासाठी सुद्धा आता त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे आणि त्याचंच द्योतक म्हणून हे जैविक भारत आता लोगो आलेला आहे. म्हणजे आज जर आपल्याकडे पाहिलं जर सेंद्रिय शेतीची ऑथेंटिसिटी जी आहे, मार्केटला जो माल येणार आहे तो 3 पद्धतीच्या चाळणीमधून येणार आहे. पहिलं ज्या शेतकऱ्यांना निर्यात करायचा आहे त्यांचा माल हा NPOP ज्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन असं म्हणतो तो सर्टिफाईड असणार आहे. जर स्थानिक मार्केटमध्ये माल विकायचा असेल तर तुम्हाला पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीमने विकावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला सेंद्रिय प्रमाणित माल हा पॅक करून मार्केटमध्ये विकायचा असेल तर जैविक भारत लोगो तुम्हाला घेणं आवश्यक आहे, जेणेकरून जो आपला जे सेंद्रिय माल घेणारा जो ग्राहक आहे किंवा जे व्यापारी आहे त्याची पिळवणूक होणार नाही, त्याची फसवणूक होणार नाही. या तिन्ही प्रमाणीकरण पद्धती ज्या आहेत या आपल्या आत्ता भारतामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर NPOPचं जर आपण पाहिलं तर जवळपास 69 देशांमध्ये आपण आपला माल जो आहे हा मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. आणि आज जर आपण पाहिलं तर जवळपास 140पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य असतील, प्रोसेस फूड असेल हे आपण निर्यात करतो आहे. आणि निर्यातीचा जो पैसा येतो आपला तो मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि आनंदाची बाब अशी आहे की महाराष्ट्र राज्य निर्यातीच्या बाबतीत सेंद्रिय जी शेतमाल आहे किंवा प्रक्रियायुक्त प्रॉडक्ट आहे त्याच्या निर्यातीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला या ठिकाणी ॲग्रोव्हिजननी माझं हे 6वं वर्ष आहे. ॲग्रोव्हिजन मला दरवर्षी आपल्यासमोर बोलायला बोलवत असतं. मला पुन्हा एकदा त्यांनी यावर्षी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आपल्या सर्वांसमोर बोलायची संधी दिली. त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.